नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो। आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे। अनेक जण मनापासून पूजा करतात, जप करतात, व्रत उपवास पाळतात, तरीही जीवनात त्रास का, अडथळे, चिंता का येते। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, भक्ती म्हणजे त्रास नाहीसा होण्याची हमी नाही, तर त्रास सहन करण्याची शक्ती आहे। आपण आज जे अनुभवतो ते फक्त आजच्या कृतीचे फळ असते। पूर्वकर्म, पूर्ण जन्मातील संस्कार आणि या जन्मातील कृती या सगळ्यांचा परिणाम असतो। भक्ती केल्याने कर्म नष्ट होत नाही, पण त्याची तीव्रता कमी होऊ शकते। देवांवर विश्वास ठेवणाऱ्याची अनेकदा परीक्षा होते, कारण देव पाहतो तुमची भक्ती परिस्थितीवर अवलंबून आहे का की खऱ्या श्रद्धेवर। आपण भक्ती करतो तेव्हा मनात अपेक्षा असतात, हे मिळू दे, त्रास दूर होऊ दे, पण देव नेहमी आपल्याला जे हवे आहे ते नाही, तर जे योग्य आहे ते देतो। फक्त पूजा करून चालत नाही, विचार, वर्तन, बोलणे, स्वभाव यातील सात्विक बदल हवा। नकारात्मकता, राग, मत्सह ठेवून भक्ती केली तर परिणाम कमी जाणवतो। लक्षात ठेवा, त्रास हा देवाने दिलेला दंड नसतो, तो अनेकदा जीवन सुधारण्यासाठी दिलेला संकेत असतो। फक्त रोजची पूजा, जप, आरती, पण मन दुसरीकडे, अशी भक्ती सवय बनते, साधना नाही। देवाला शब्दापेक्षा भाव महत्त्वाचा असतो। तोंडाने देव आहे म्हणतो, पण मनात सतत शंका, खरंच उपयोग होतो का? शंका भक्तीची ऊर्जा कमी करते। आज जप सुरू केला, उद्या चमत्कार अपेक्षित। आध्यात्मिक नियमांना वेळ लागतो, बी पेरल्यावर लगेच फळ येत नाहीत। भक्ती फक्त स्वार्थासाठी असेल तर मला फायदा, मला पैसा, मला यश, तर ती देवाशी व्यवहार ठरतो, नातं नाही। पूजा एकीकडे, खोटे बोलणे, वाईट सवयी, नकारात्मक वर्तन दुसरीकडे, अशी संगती आध्यात्मिक प्रगती अडवते। दररोज 5 मिनिटे शांत बसा, डोळे मिटून फक्त श्वासावर लक्ष द्या। मन शांत नसल्यामुळे भक्तीची शक्ती कमी होते। मोठे अनुष्ठान नको, फक्त मनापासून नामजप, ओम चैतन्य नवनाथ आहे नमः, आपल्या इष्टदेवतांचे नाव। सतत माझ्या वाटेला त्रास असे म्हणणे टाळा, शब्दांमध्ये ऊर्जा असते। रोज एक गोष्ट लिहा, आज देवाने मला काय दिले, मन सकारात्मक बनते। खोटे बोलणे कमी करा, वाईट सवयी सोडा, शक्य तितकी लोकांची मदत करा। त्रास पूर्णपणे टाळता येत नाही, पण भक्ती योग्य पद्धतीने केली तर त्रास सहन करण्याची शक्ती, मार्गदर्शन आणि साधना नक्की मिळते। जन्मकुंडलीत काही दशा, गोचर काळ कठीण असू शकतो। भक्ती केल्याने धैर्य व रक्षण मिळते, पण काळाचा नियम चालू राहतो। घरातील नकारात्मकता, सतत भांडण, तणाव हे मन आणि साधनेवर परिणाम करतात। नियमित दिवा लावा, देवघर स्वच्छ ठेवा, सकारात्मक मंत्रध्वनी ठेवा। आज भक्ती, उद्या विसर, सातत्य नसल्यामुळे परिणाम खंडित होतो। आज एक देव, उद्या दुसरी साधना, अशी अस्थिरता मनाची शक्ती विखुरते। एक इष्ट, स्थिर श्रद्धा महत्त्वाची आहे। कधी कधी देव त्रासातून दिशा देतो, पण आपण संकेत समजून घेत नाहीत। लक्षात ठेवा, त्रास अडथळा नाही, नेहमी कधी कधी तो रक्षण, शुद्धीकरण किंवा योग्य मार्गावर नेणारा धक्का असतो। ही माझ्यासोबत का, हा प्रश्न सोडा। स्वीकार केल्यावर मनातील संघर्ष कमी होतो। जे घडतंय ते समजत नसेल तरी विश्वास ठेवा, देव उशीर करतो, अन्याय नाही। त्याचं सगळं ठीक, माझं कठीण तुलना मनाला अधिक दुखवते। प्रत्येक कठीण प्रसंग काहीतरी शिकवतो, धैर्य, संयम, विवेक। बहुतेक लोक त्रासात भक्ती कमी करतात, पण हाच काळ असतो भक्तीची खरी गरज असण्याचा। अंतिम संदेश, त्रास कायमचा नसतो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते। भक्ती, श्रद्धा आणि संयम हेच जीवनातील खरे कवच आहे। स्मरण ठेवा, देव तुमच्या विरोधात नसतो, तो अनेकदा तुमच्या बाजूने लढत असतो, फक्त आपल्याला ते दिसत नाही। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, नमो आदेश।